या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी गुरुवार 22 जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या सोडतीनंतर शहराच्या राजकीय हालचालींना वेग येणार असून महापौर पदासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ वाढण्याची शक्यता आहे. 2010 ते 2020 या कालावधीत महापालिकेत सलग महिला आरक्षण लागू होते. त्यानंतर 2020 ते 2025 या काळात निवडणूक न झाल्याने अनेकांना महापौर पदाची संधी मिळाली नाही. गेल्या सुमारे 11 वर्षात सर्वसाधारण पुरुष वर्गाला महापौर पद न मिळाल्याने यावेळी सर्वसाधारण आरक्षण लागेल अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माहितीकडे स्पष्ट बहुमत आहे. मात्र राज्यातील इतर महापालिकांमध्ये अनुभव पाहता युतीतील अंतर्गत राजकारण आणि संभाव्य डावपेचांची चर्चा सुरू आहे. संभाव्य आरक्षणाचा अंदाज घेऊन इच्छुक नगरसेवकांकडून आतापासूनच लॉबिंग सुरू झाली असून गुरुवारनंतर आरक्षण जाहीर होताच महापौर पदासाठीची राजकीय चढाओढ अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.